ज्यावेळी जमिनी दिल्या त्यावेळी आम्हाला या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने सांगितलेलं, MIDCने सांगितलं का ह्या ठिकाणी कुठलाही केमिकल कंपनी या ठिकाणी येणार नाही आहे. ज्या ज्या कंपन्या सुरळीत चालू आहेत त्यांनाच प्राधान्य द्यावं, त्यांना एक्सपान्शन करावं. ज्या केमिकल इंडस्ट्री आहेत त्यांनी इथे ह्या पातळगंगा इंडस्ट्रीमध्ये आणू नये. आजूबाजूचे ग्रामस्थ आणि आमच्या 8 ते 15 गावात 15,000 पब्लिक इथे रस्त्यावर उतरेल जर ती इंडस्ट्री तुम्ही आणायचा किंवा लादण्याचा प्रयत्न केला तर. कल्याण डोंबिवलीमध्ये केमिकल इंडस्ट्रीचा मोठा ब्लास्ट झाला होता आणि या ब्लास्टमध्ये अनेक लोकांचे जीव गेले तर शेकडो लोक हे जखमी झालेले आहेत आणि त्यामुळेच या ठिकाणी डोंबिवलीमध्ये बफर झोन नसल्यामुळे तिथल्या केमिकल इंडस्ट्री या हलवण्याचं हालचाल सरकारने केलेलं आहे आणि त्या हालचाली या ठिकाणी सुरू झाल्या असून त्या इंडस्ट्री आहेत त्या पाताळगंगाला आणण्यात येणार आहे. मी सध्या पाताळगंगाला आहे आणि तुम्ही पाहताय की याच ठिकाणी त्या MIDCमध्ये पाताळगंगाच्या जरी ह्या केमिकल कंपन्या येणार असल्या तरी जशी परिस्थिती कल्याण डोंबिवलीची आहे तीच परिस्थिती आता पाताळगंगाची सुद्धा आहे. कारण या इंडस्ट्रीला लागूनच मोठी नागरी वस्ती इथे आहे, अनेक गावं आहेत. तुम्ही समोर पाहता ह्या संपूर्णपणे इमारती आहेत, टॉवर आहेत आणि इथे मोठ्या प्रमाणामध्ये नागरी वस्ती उभी राहत आहे. कामगारांसाठी या ठिकाणी बिल्डिंगी बांधल्या जात आहेत. स्थानिक गावकरी इथं आहेत. 10 ते 12 गावं आहेत. त्यामुळे जी कल्याण डोंबिवलीला परिस्थिती आहे तीच परिस्थिती पाताळगंगाला सुद्धा आहे. त्यामुळे तिथल्या केमिकल कंपन्या का आमच्या भागामध्ये आणताय अशा प्रकारचा सवाल आता या ठिकाणच्या गावकऱ्यांनी उपस्थित केलेला आहे. आपल्याबरोबर या ठिकाणी बोलण्यासाठी सरपंच आहेत, काही स्थानिक संघर्ष समितीचे प्रतिनिधी आहेत, गावकरी आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. सरपंच आहेत आपल्याबरोबर. सर, काय म्हणाल, कल्याण डोंबिवलीचा केमिकल झोन तुमच्या आणायचं चाललं आहे आता? नाही, आमच्याकडे इंडस्ट्री गेले 30 वर्षापूर्वी MIDCने जमीन संपादित केलेली आहे आणि त्यावेळेस आमच्याकडे इंजिनिअरिंग इंडस्ट्रीज बसणार असं जाहीर केलं होतं. तर आमच्या रस्त्याच्या पलीकडे MIDC झोन आणि रस्त्याच्या ह्या बाजूला रेसिडेन्शियल झोन आहे आणि रेसिडेन्शियल झोनमध्ये आता बऱ्यापैकी डेव्हलपमेंट झालेले आहे, लोकवस्ती झालेली आहे. त्याच्यामुळे आमच्याकडे केमिकल इंडस्ट्री नसताना देखील आता बऱ्यापैकी इंडस्ट्री कल्याण डोंबिवलीमधली इकडे येऊ घातलेली आहे. तर या इंडस्ट्रीला आमच्या जीवघेणा जो प्रकार आहे किंवा लोकांना जो त्रास होणार आहे तो कुठेतरी थांबावा म्हणून आमच्याकडे जो इंजिनिअरिंग इंडस्ट्री आहे तीच व्हावी आणि केमिकल इंडस्ट्री नसावी ह्या आमच्या सगळ्या गावकऱ्यांच्या वतीनं आमची ही विनंती आहे. सध्या काय परिस्थिती आहे सर? सध्या परिस्थिती अशी आहे की हे असताना देखील लोकांना आताशी धरून किंवा कसं इथं केमिकल इंडस्ट्री येत आहे त्याचा खूप वास आणि खूप उग्र वास येण्याची चालू आहे. किंवा जर असं आता डोंबिवलीसारखा जर प्रकार इथं झाला तर इथं देखील जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे. तरी आमची शासनाला किंवा विनंती आहे की बाबा ही आमच्याकडे देखील लोकवस्ती असल्यामुळे आपण इकडे केमिकल झोनमधल्या कंपन्या पाठवू नये ही आमची गावकऱ्यांची विनंती आहे. आपल्याबरोबर शेतकरी संघर्ष समितीचे प्रतिनिधी आहेत. सर, काय म्हणाल, तुमच्या इथे किती एकर जागा MIDCने ॲक्वायर केल्या आहेत आणि त्याला लागून किती गावं आहेत? आज गेली 1800 एकर जमीन आम्ही आमच्या शेतकरी MIDCला, महाराष्ट्र सरकारला महाराष्ट्राचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून आम्ही दिलेली. ज्यावेळी जमिनी दिल्या त्यावेळी आम्हाला या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने सांगितलेलं, MIDCने सांगितलं का ह्या ठिकाणी कुठलाही केमिकल कंपनी या ठिकाणी येणार नाही आहे आणि म्हणून या कंपन्या आम्ही डबल पिकी जमीन आमची होती. 2 पिकं आम्ही शेतकरी या ठिकाणी सुखाने, आनंदाने, अगदी समाधानी आम्ही शेतकरी होतो. पण आमच्यावरती जबरदस्तीने ही 1800 एकर जमीन आम्ही सरकारने MIDCने खरेदी केली. जमिनी खरेदी केल्यानंतर तब्बल कमीत कमी 20-25 वर्ष या ठिकाणी कारखाना आला नाही. 2-3 पिढ्या आमच्या फुकट गेल्या आणि ज्यावेळी कारखाना आलं त्यावेळी या ठिकाणी केमिकल झोन नसताना देखील एक 4-5 कंपन्या अशा केमिकलच्या या ठिकाणी आणल्या. त्याच कंपन्यांचा एवढा त्रास होतो आहे का लोकांना एवढे आजार पडलेत का लोकांच्या अंगावरती काटा, खाज येणं, खोकला येणं, असा अनेक रोग या ठिकाणी रोगराई पसरलेले आहे. मी सरकारला, शासनाला विनंती करेन, जास्ती करून महाराष्ट्राचा जे उद्योगमंत्री आहेत, महाराष्ट्राचे कामगार मंत्री आहेत आणि महाराष्ट्र शासनाला विनंती करेन का बाबा रे इथंसुद्धा लोक राहतात, जनावरं राहत नाहीत. जर डोंबिवलीसारखा प्रकार जर या ठिकाणी झाला तर तिथं माणसं होती ना, इथं काय जनावरं होती का? म्हणून असे काही केमिकल झोन आणू नका. आणि जर या ठिकाणी जर केमिकल झोन येत असतील आणि जर या ठिकाणी अशा पद्धतीचा जर स्फोट जर झाला तर ते आम्ही खपून घेतला जाणार नाही आणि आम्ही खपून घेणार नाही. एवढंच या ठिकाणी मी महाराष्ट्र सरकारला इशारा देतो की परत असं जीव घेणं प्रकल्प या ठिकाणी आणू नका. आम्ही परत मी विनंती करेन महाराष्ट्र सरकारला की असं केमिकल कंपन्या या ठिकाणी आणून एकतर नोकऱ्या देत नाही आम्हाला. सगळी पोरं आज जर एवढ्या कंपन्या या ठिकाणी 103 कारखाने आहेत पण 103 कारखान्यामध्ये फार पडतं 30 लोक परमनंट असतील,
बाकीचं कॉन्ट्रॅक्ट सिस्टीमवरती या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने हा चाललेला जो धोरण आहे तो इथं गेले कळत न कळत जीव घेण्याच प्रकार आहे. उपाशी राहूनसुद्धा किती लोक राहणार, पण ह्याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मी शासनाला विनंती करेन आणि इशारावाजा इशारा देतो की असलं प्लांट आणू नका, नाही तर आम्हाला रस्त्यावरती उतरून ते प्लांट परत आहे त्या ठिकाणी परत पाठवू. आम्ही एवढंच बोलतो या ठिकाणी. आपल्यावर या ठिकाणी इंडस्ट्रीमध्येच काम करणारे या ठिकाणी त्यांचे उद्योग आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. सर, तुम्ही या अख्ख्या इंडस्ट्रीमध्ये काम करा, सध्या काय इथल्या इंडस्ट्रीची परिस्थिती आहे? सध्या पाहता ह्या इंडस्ट्री याव्या अशा आमच्या गावकऱ्यांचं पण म्हणणं आहे, पण त्या केमिकल इंडस्ट्री या इकडे येऊ घातल्यात त्या थांबवाव्या. आत्ताच एक साधारणतः 10 दिवसापूर्वी आमच्याकडे पण इंडस्ट्रीला आग लागली. त्यात जीवितहानी झाली नाही सुदैवाने, पण काही कारखाने गावाला लागून जे हे केलेत MIDCने अलॉट केलेत ते थांबवण्यात यावे. ज्या ज्या कंपन्या सुरळीत चालू आहेत त्यांनाच प्राधान्य द्यावं, त्यांना एक्सपान्शन करावं. ज्या केमिकल इंडस्ट्री आहेत त्यांनी इथे ह्या पातांगा इंडस्ट्रीमध्ये आणू नये ही आमची विनंती आहे MIDCला. आम्ही आत्ता एक साधारणतः 10 दिवसापूर्वी जी आग लागली त्याच्यामध्ये इथे फायरची कमतरता भासली. जर फायरच्या इथे हे असतं, फायरची सुविधा उपलब्ध व्यवस्थित असती तर त्यांनी आतोनात प्रयत्न करून ती आग विझवली. खोपोली, पेण इकडनं गाड्या मागवल्या गेल्या. आमची एक विनंती आहे का फायरचं पण इथे फार मोठा उपलब्धता असावी, कारण की इंडस्ट्री यूज झालेली आहेत. साधारणतः ॲज ऑन डेट 200 इंडस्ट्री आहेत आणि इथे रेसिडेन्शियल पण फार मोठं उभं राहिलेलं आहे. फ्युचरमध्ये एक 3-4 वर्षात इथे इंडस्ट्री पाहता आणि रेसिडेन्शियल पाहता फार मोठं हे वास्तव्यात येणार आहे. साधारणतः एक 5-6 हजार फ्लॅट आता इथे, म्हणजे नवीन 3-4 वर्षामध्ये एक 25-30 हजार लोक इथे राहण्याची त्यांनी प्रोव्हिजन केलेलं आहे बिल्डर लोकांनी. आणि इंडस्ट्रीचं पण पाहता फार मोठं यूज झालेलं आहे. फक्त एक MIDCला विनवणी आहे, मंत्र्यांना विनवणी आहे. मी आमदारांशी मध्येच जाऊन बोललो, साहेब महेश बालदीना का बोललो केमिकल इंडस्ट्री आपण थांबवू इथे, बाकी इंडस्ट्रीला आम्ही प्राधान्य देऊ आणि इथे नव्याने येऊ घातलेल्या सगळ्या केमिकल इंडस्ट्री थांबव्यावं ही विनंती. आपल्यावर गावकरी आहेत. सर, काय म्हणाल, केमिकल इंडस्ट्री तुमच्या विभागात येत आहेत आता? केमिकल इंडस्ट्रीचा झोन नाहीच आहे. हा झोन आहे हा इंजिनिअरिंग झोन आहे. इंजिनिअरिंग झोनचा असूनसुद्धा हे केमिकल झोनच्या काही कंपन्या ऑलरेडी ते आणलेल्या आहेत. आणि इथं जेही 40 वर्षापूर्वी किंवा 30-35 वर्षापूर्वी जेही जमिन्या दिल्या त्यांना आज नोकऱ्या, जर आज इंजिनिअरिंग झालेल्या पोराला नोकऱ्या जर नसतील मिळत, तुम्ही बोलता ना MIDCने सांगितलं आम्ही शिक्षण देऊन तुम्हाला प्रशिक्षण देऊन कंपनीत तुम्हाला रुजू करू, नोकऱ्या देऊ. आज लोकांना नोकऱ्या नाही आहेत आणि अजून तुम्ही इंडस्ट्रीज ह्याची झोन असूनसुद्धा तुम्ही केमिकल झोन इथं लादता लोकांच्यावर. आजूबाजूला गावं येतात 25,000 किंवा आणखीन 50,000 पण पब्लिक वाढू शकते तशी डेव्हलपमेंट आजूबाजूला चाललेली आहे. त्याच्यामुळं आमचा फक्त विरोध त्याला राहणार आहे. आणि ग्रामस्थ आजूबाजूचे ग्रामस्थ आणि आमच्या 8 ते 15 गावात 15,000 पब्लिक इथे रस्त्यावर उतरेल जर ती इंडस्ट्री तुम्ही आणायचा किंवा लादण्याचा प्रयत्न केला तर आम्ही काय म्हणाल, काय परिस्थिती होईल? परिस्थिती अत्यंत भयानक होईल. कारण कसं माहिती आहे का, इथे आमच्या इथं इंजिनिअरिंगचा हे काय बोलतं झोन आहे. त्याच्यामुळे आता लोकवस्ती वाढते. लोकवस्ती वाढल्यामुळे जर तो प्रकल्प आणल्यानंतर लोकांना त्रास होणार. आत्ता पण आपल्या इथं 2-3 कंपन्या आहेत आपल्याकडे, तर त्यांचा एवढा वास येतो की लोक म्हणजे त्रास होतो त्यांना. खोकला, सर्दी खोकला, ताप अशा गोष्टी होत आहेत. नक्कीच. आपल्याबरोबर सरपंच सर, काय म्हणाल आता पुढचं काय एकंदरीत तुमची पावलं असतील जर सरकारने हे पाऊल जर उचललं तुमच्याकडे इंडस्ट्री जर आणल्या तर? सरकारने हे जर पाऊल उचललं तर आम्हाला इथं आंदोलनाशिवाय पर्याय नाही. कारण आमच्याही देखील पातळगंगा इंडस्ट्रीमध्ये 2 केमिकल कंपन्यांना आग लागली आणि तिथे फार मोठी जीवितहानी कमी झाली, पण खूप मोठे नुकसान झालेलं आहे. तर ते तसंच परत राहिलं आणि परत ह्या ॲडिशनल पातळगंगामध्ये जर केमिकल झोन आणण्याचा प्रयत्न केला तर आमच्याकडून उग्र आंदोलन होईल. आणि इथं कुठल्याही पक्षाचा विषय न घेता सगळे गावकरी एका झेंड्याखाली उतरून या कंपन्या इथं होऊ देणार नाही, ही आमची पुढची दिशा राहील. नक्कीच आपण पाहतो की ज्याच्यासाठी बफर झोनमधून बाहेर निघण्यासाठी आहे ते जरी डोंबिवलीची इंडस्ट्री पाताळगंगाला येत असली तरी इथे मात्र तशी परिस्थिती नाही. कारण पाताळगंगामधील जी MIDC जागा आहे ती आणि या ठिकाणी असलेली 8 ते 10 गावं ही एकदमच एकमेकाच्या शेजारी आहेत. अजिबात त्यांच्यामध्ये अंतर नाही आहे. त्यामुळे या ठिकाणी आम्ही केमिकल इंडस्ट्री येऊन देणार नाही अशा प्रकारचा इशारा या ठिकाणी स्थानिक गावकऱ्यांनी दिलेला आहे. विनायक पाटील, ABP माझा, पाताळगंगा, रायगड.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.